आज आपण मिक्स भाज्यांचा भात बघणार आहोत। सगळ्या भाज्या, कुठल्याही भाज्या घ्या राहिल्या की त्या एकत्र करून भात बनवायचा। थोडं टोमॅटो सॉसमध्ये असणार आहे भात, गोड असणार आहे ना, तर म्हणजे गोड म्हणजे अगदी गोड नाही, टोमॅटो सॉसची जी टेस्ट असते ना ती असणार आहे जास्त। तर आपण बघूया बाकी प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा। जगताय ना मस्ती, खा प्या, काय वेगळं वेगळं करा, खा छान छान मस्त आणि छान छान राहा। मस्तीत राहा म्हणजे आपल्याच धुंदीत राहायचं। हे जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला पटते आणि समोरच्याला नाही पटत आहे तर ती पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नाही, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं। हां, खरंच आपलं चुकत असेल तर ते सुधारायचा प्रयत्न करायचा। असं नाही आहे आपलं चुकते आणि आपण समोरचं चांगलं सांगतोय तर ते दुर्लक्ष करायचं, असं नाही आहे। पण असं आपल्या करण्यामध्ये हे होतं आहे, ते नाही झालं आहे, हे होतं, काही लक्ष द्यायचं नाही। आपल्याला पटत असेल, आपण सरळ असू तर सरळ करायचं, बाजूला व्हायचं, समोरच्याला बोलू द्या, समोरच्याला वाटू द्या काय वाटते ते, काय बोलायचं आहे बोलू द्या। प्रत्येकाची गोष्ट मनावर घेत बसायचं नाही। आणि हे सगळं मी हळूहळू शिकते, मी स्वतः शिकते आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की मलाही व्हायचं, पहिल्यांदा मनाला लागायचं कोणी काय बोललेलं किंवा काय, मग मी ती गोष्ट करायची नाही किंवा मग ते नाही, आपल्याला नाही वाटलं बाबा समोरचं चुकीचं करतोय किंवा काय, आपण बाजूला व्हायचं, त्याला त्याची चूक समजावून पण सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही। आपण सरळ राहायचं, समोरचा कितीही वाकड्यात गेला तरी तो आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। आणि आता आपण मिक्स भाज्यांचा भात बघायचा आहे। मिक्स व्हेजिटेबल राईस म्हणा, काहीही म्हणा, चला आपण बघूया, करूया। काय आहे, काही भाज्या नसल्या, काढल्या फ्रीजमधून, सगळ्या भाज्या एकत्र केल्या। आता मी घेतल्यात त्या भाज्या कशा आहेत, ते ब्रोकली वगैरे असं, हे मुलांना आवडतं, मुलं आणतात, स्वतः आणतात, माझी सूनबाई स्वतः घेऊन येते किंवा मुलगा, त्यांना आवडतात तशा भाज्या, त्या मी मिक्स करून बनवते वेगवेगळ्या पद्धतीने। एकच राईस वेगवेगळ्या पद्धतीने बनवते। तुम्हाला मागे कॅप्सिकम राईस दाखवलेला मी, जालफ्रेजी म्हणून, तेही माझी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती बघा। सेम तसंच आहे हाही भात। चला, नमस्कार। या बघा, ह्या भाज्या आहेत, मी दुपारीच कापून ठेवल्या होत्या म्हणून त्या डब्यात आहेत। हा कांदा आहे, ही चुकली आहे, आपल्या काकडीसारखी असते, ही हिरवी, लाल आणि पिवळी शिमला मिरची आहे, आणि ही ब्रोकली आहे, आपल्या फ्लावरसारखी असते, फ्लावर सफेद असतो, ही हिरवी असते ग्रीन कलरची। इथे आपण पनीर घेतलंय तुकडे करून, गाजर तुकडे करून घेतलाय, आणि मक्याचे दाणे आहेत, उकडून घेतलेत, ते कच्चे नका घेऊ, थोडे उकडून घ्या, अशा सगळ्या। आणि इथे आपण बासमती तांदूळ धुवून ठेवलंय। जेवढ्या आपल्या भाज्या असतील, जेवढा आपल्याला भात बनवायचा आहे तेवढं तुम्ही माप घ्या, असं काही नाही हे किती आणि ते किती, जशा आपल्याकडे भाज्या आहेत, जसं आपल्याला भात बनवायचा आहे तसा घ्यायचा। या सगळ्या भाज्या बघितल्या। आता कढईमध्ये आपण थोडं बटर घ्यायचं, आधी थोडं तेल टाका, मी विसरले, तेलावरती बटर टाकलं ना की बटर जळणार नाही। थोडं बटर घातलंय, बटर घाला पूर्ण, सगळं तेल घेतलं तरी चालेल, फक्त बटर सगळं घ्यायच्या आधी थोडंसं तेल घ्या। त्याच्यामध्ये आता गाजर आहे, तो थोडा कडक असतो म्हणून तो आधी परतवायला घ्यायचा, त्याच्यानंतर ब्रोकली टाकायची, तीही फ्लावरसारखी, फ्लावर जरा नरम असतो, त्याहीपेक्षाही जरा कडक असते। आपण ब्रोकली टाकली, छान परतवायच्या भाज्या। आणि हे आहे ऑरेगॅनो। ऑरेगॅनो त्या आपल्या पिझ्झावरती टाकायला असतं ना, पॅकेटं येतात त्या प्रकारे असतं, बॉटलमध्ये पण आपल्याला मिळतं ते।
ऑरेगॅनो घ्या, मिक्स हब असतात तेही घेतलेत तरी चालतील. तिखटपणाला तुम्ही हिरवी मिरची घेतलीत तरी चालेल, लाल तिखट घेतलं तरी चालेल, किंवा चिली फ्लेक्स घेतलं तरी चालेल. तुम्हाला जसं तिखट हवं आहे वगैरे तसं. आता नाही टाकले मी, टाकायचे. या सगळ्या भाज्या छान क्रंची अशा फ्राय करायच्या. असं चांगलं आपल्याला एकदम असं शिजल्या नाही पाहिजेत, त्या दाताखाली छान लागल्या पाहिजेत. आता परत बटर घालायचं. पुन्हा तेल विसरले. आता तेल घालूया आपण आणि आपलं पनीर फ्राय करून काढूया. पनीरमध्ये थोडं मीठ घालूया, भाज्यांमध्ये पण थोडं मीठ आणि मिक्स हब किंवा ऑरेगॅनो टाकायचं. आता आपण तांदळासाठी, भातासाठी पाणी तापत ठेवले, त्याच्यात थोडं मीठ घालायचं आणि थोडं 1 चमचा तेल तूप काहीही घाला. आपल्या भाज्या मस्त फ्राय झालेल्या आहेत. आता ही राहिलेली शिमला मिरची आपण फ्राय करून घेतली, तिन्ही प्रकारची. एक प्रकारची असली तरी चालेल, हिरवी असली तरी चालेल, काही वेगळा स्वाद येत नाही. हे फक्त दिसायला छान दिसतं. पुन्हा ह्याच्यात ऑरेगॅनो टाकायचं, परतवून घ्यायचं, थोडं मीठ घालायचं. अशा सगळ्या आपल्या भाज्या परतून झाल्यात. आता ह्याच्यात मक्याचे दाणे राहिलेत, ते घालूया आपण. उकडलेले आहेत त्यामुळे परतायला अजिबात वेळ लागत नाही. सगळ्या भाज्या कापायच्या, नुसत्या परतायच्या आहेत बटरवरती. तुम्ही सांगा, ह्या सगळ्या भाज्या आहेत इतक्या सगळ्या आणि त्या छान बटरवरती परतल्यात, किती छान टेस्ट असेल सांगा तुम्ही त्याची. नंतर त्याच्यामध्ये सोया सॉस आणि टोमॅटो सॉस पडणार आहे, म्हणजे मस्तच मस्त. आपल्या पाण्याला उकळी आली आहे. धुवून ठेवलेले तांदूळ घालूया. हे बघा छान मस्त. भात छान मोकळा मोकळा झाला तर आणखी छान होतं. भात थोडा मोकळा करण्याचा प्रयत्न करा. अगदी तांदळाच्या 3 पट पाणी ठेवा उकळत आणि त्याच्यात भात घाला. छान शिजत आला बघा, थोडं दाबलं, पटकन तुटला की आणि शिजवा. म्हणजे त्याला अर्धवट 70% 90% शिजले असं करू नका, कारण आपल्याला आता काही नंतर शिजवायचं नाही, भातांवर नुसता परतायचं आहे. आपला भात मस्त मोकळा करत राहिला आहे. आता परत आपण त्याच्यामध्ये तेल तूप काही असेल घालूया. कांदा, हिरवी मिरची घातली, तुम्ही चिली फ्लेक्स घातलं तरी चालेल. आलं लसूण घातलं. हे सगळं छान परतवा. थोडंसं बटर घातले, कारण तेल घातलं होतं ना मी. आणि आता त्या कांद्यामध्ये सगळ्या भाज्या पुन्हा एकदा आपण छान परतवल्या. सगळ्यामध्ये मीठ घातले आपण, भातातही बनवताना मीठ घातले, त्यामुळे मिठाचा काही प्रॉब्लेम नाही. थोडेसे 1-2 तुकडे पनीरचे आपले आले, बाजूला करूया, कारण मग ते तुटून जातात ना, म्हणून त्यांना अलगद घालायचं. आता 2 चमचे सोया सॉस. तुम्हाला सॉस किंवा टोमॅटो केचप याची चव आवडत असेल तर एखादा चमचा वाढवला तरी चालेल, मस्त लागतं. आता 2 चमचे टोमॅटो सॉस घातला. हे सगळं भाज्यांना छान लावलं. आणि आता आपण आपला तिखटपणा काय तुम्ही जे टाकाल तिखटासाठी ते, आम्ही थोडं तिखट टाकले. आणि आपला हा बघा कसा छान मोकळा झालेला भात. छान हलक्या हाताने मोडू न देता भात छान मिक्स करायचा. बघा खूप छान होतो, मस्त अगदी असा छान. आणि आता आपण पनीर नाही घातले, ते पनीर घालायचं वरून, छान मिक्स करायचा आणि खायला घ्यायचा. खूप छान होतो. त्याच्याबरोबर काहीही घ्यायची गरज नाही. पनीरला थोडं आपण सोया सॉस आणि टोमॅटो केचप लावून थोडं चव द्यायची आणि ते वरून घालायचे, तेही मिक्स करायचे. झाला आपला मिक्स
व्हेजिटेबल राईस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालंच तर एक कमेंट करा. नमस्कार.